नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहे आजच्या ठळक घडामोडी. भारतीय सैन्याचा कणा असलेल्या लढाऊ हेलिकॉप्टर चालविणाऱ्या वैमानिकांच्या 40व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा नाशिकच्या गांधीनगर येथील कॉम्बॅट एव्हिएशन स्कूलमध्ये दिमाखात पार पडला. सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक आशा राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना उत्खनन करताना 13व्या शतकातील यादवकालीन पूर्ण शिवमंदिराच्या समाधीसमोर आढळले. मुंबई T20 टूर्नामेंटचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन. मुलुंड टोल नाक्यामुळे वाहतुकांची कोंडी. ठाणे ते मुंबईला जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वर्धा जिल्ह्यातील केडझर येथे ट्रॅव्हल्स व बसला अपघातात 20 प्रवासी जखमी, तिघांची प्रकृती गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती. वाळूज महानगर येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेनिमित्त जय्यत तयारी सुरू. 700 टँकरद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये पाणी पुरवठा सुरू. लिव्ह इन पार्टनर सोबत भांडण झाल्यानंतर महिलेने केली आपल्याच 3 वर्षीय मुलीची हत्या. नागपुरातील MIDC पोलीस स्टेशन परिसरातील घटना. कायदा सुव्यवस्थेसाठी धुळ्याच्या आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. कांद्याच्या दरात घसरण सुरूच. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत 200 ते 300 रुपयाने कांद्याचे दर कोसळले. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथील व्यापाऱ्याने शेतकऱ्यांकडून अवैध गावखेडा पद्धतीने सोयाबीन, तूरसह अन्य शेतमालाची खरेदी करून गेल्या 2 ते 3 वर्षापासून माल विकणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकवल्याची घटना समोर आली आहे. राहुल गांधी यांनी पुण्यातील अपघात प्रकरणाचे राजकीकरण करण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य. यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद शहरात रस्त्याचे काम सुरू असताना JCBच्या धक्क्याने फुटली जलवाहिनी. पाण्याचा अपव्यय. वर्धा रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. वादळी वाऱ्यासह पावसामुळे यवतमाळ महागाव तालुक्यातील पिकाचे नुकसान. गुंज माळकिनी शिवारात तातडीने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. देशाला आर्थिक महासत्ता करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प सिद्धीत जात आहे. खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचे वक्तव्य. यावर्षी उन्हाचा पारा 42 अंशाच्या पार गेल्याने मोठ्या प्रमाणावर तापमान वाढलं आहे. या तापमानापासून केळी वाचवण्यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांची धडपड. परभणी जिल्ह्याच्या ताडकळस येथे 21 मेच्या रात्री 9 वाजेच्या दरम्यान डिझेल टँकरला लागली आग. टँकरमध्ये होते 25,000 लिटर डिझेल. सुदैवाने जीवितहानी टळली. विद्यापीठ निर्मित पीक वाण व तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून अधिक उत्पादकता शक्य. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांचे प्रतिपादन. कृषी विद्यापीठामध्ये खरीपपूर्व कृषी मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यामध्ये ते बोलत होते. 5व्या टप्प्यात इंडिया आघाडीचा पराभव झाला कारण काँग्रेसने 60 वर्षे वाया घालवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील सरासरी मतदान 60.48%. 2019च्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरला. स्वाती मालिवाल यांचा आम आदमी पक्षावर गंभीर आरोप. म्हणाल्या, मी जर खरे बोलले तर भाजपची एजंट म्हटले गेले. मध्य प्रदेशातील भ्रष्टाचाराचा तपास करत होते CBIचे पथक. अधिकारीच निघाला लाच घेताना. ईडीने हेमंत सोरेनच्या जमिनीला सुप्रीम कोर्टात केला विरोध. निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही. आज कोहली रचणार विराट इतिहास. RCB टीमचा माजी कर्णधार म्हणजेच विराट कोहलीला एलिमिनेटर सामन्यात इतिहास रचण्याची संधी असेल. वास्तविक IPL एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना RCB संघाशी होणार आहे. या सामन्यात कोहली मोठा विक्रम करू शकतो. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.